नमस्कार मित्रांनो, आपला ट्रेक आज चालू होते. हे आलं केळवा स्टेशन. मगाशी तुम्ही एक पॅच बघितला, तो आहे तारुखिंडचा पॅच. ऑसम मोसम आहे मागे. आपण आहोत केळवा स्टेशनवरती आणि तुम्हाला ही मागे दिसते ना, हीच तारुखिंड आहे. ती आपल्याला क्रॉस करायची आणि पुढे कुठेतरी आपल्याला त्या साईडला जायचं आहे, जो तांदूळवाडी फोर्ट आहे तिथे. तर चला, हा केळवा डॅमचा रस्ता आहे. रिक्षा इथे खाली मिळतात, 20-20 रुपयात तुम्हाला तिथे डॅमपर्यंत सोडतात. आपण इथे पोचलो आहोत ह्या केळव्याच्या डॅमवरती आणि तुम्ही मागे बघाल तर एवढा सुंदर असा नजारा आहे इथे असा. तो तिथे धबधबा आहे सूपधारा आणि ही तारुखिंड. आपल्याला इथे पोचायचं आहे. आपण आता बघूया, इथे एक धबधबा आहे. इथे म्हणजे सगळे धबधबेच आहेत. मित्रांनो, एक गाईड घेतलेला आहे कारण की हा उलटा पुलटा रूट आहे थोडा. दक्षिणेच्या पॉईंटला आपण आलो आहे. इथून आपल्याला हा तो पूल दिसतोय तो क्रॉस करायचा आहे. सूपधाराला जायचं, पुढे तांदूळवाडी मागे तिथे त्या बाजूला दिसतोय तो करायचा, त्याच्यानंतर तारुखिंडला यायचं आणि मग परत इथे रिटर्न यायचं. असा आपला काहीतरी ट्रेक प्लॅन झालेला आहे. सुरुवातीचा जो पॅच आहे तो असाच चिखलाचा आहे. सो यू हॅव टू बी केअरफुल. की तुम्ही शूज घालून येत असाल तर शूज वाचवू नका. मेन म्हणजे असा पॅच आहे, चिखलातूनच जातो. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल ऑन दॅट पार्ट. आता जंगल ट्रेक चालू झालेला आहे. सो मी एवढंच रेकमेंड करीन, यू शूड कम विथ अ गाईड. डोंट कम ऑन दिस रोड, कारण की इथे गावामध्ये भरपूर जे ढोरवाटा म्हणतात ते आहेत. सो बेटर हायर अ गाईड. ह्या ट्रेकसाठी मी तुम्हाला रेकमेंड करीन, हे रबराईज असे प्रॉपर ट्रॅक्शनचे जे चप्पल आहेत, सँडल आहेत, ते मी तुम्हाला रेकमेंड करीन. आय विल नॉट रेकमेंड यू शूज. इथे असं एक डबकं जसं आहे, पॉन्ड जसं आहे. अरे डोंट जम्प यार. हां, त्याला एक जम्प झालेली आहे. एवढा खोल नाही आहे, इझी. बस बस बस. तुम्ही नाही आणला तर आहे मागे. माझ्याकडे सगळं आहे, पण काढू काय? मित्रांनो, बेटर डिफिकल्ट नाही, इट्स ओके. दलदल पण नाही आहे, यू कॅन इझिली गो. फक्त इथे दलदल आहे थोडीशी. इथे एक लँडमार्क झाड आहे, ते लक्षात ठेवा. त्याला सफेद भूत म्हणतात. सो इज अ लँडमार्क ट्री. म्हणजे ह्या कातळाच्या पॅचवरून इथून आलात तिथे हे तुम्हाला झाड दिसलं म्हणजे यू आर ऑन राईट. मित्रांनो, आपण त्या धारेवरून चालू झालो आहे. हा डोंगर क्रॉस केला, त्या बाजूबाजूने असं आलो आहे आणि आता ट्रॅव्हल्स आहे ॲक्च्युली. आपण आता असे वरती जातो आहे आणि मागच्या डोंगरावर जायचं आहे आपल्याला. किती डोंगर क्रॉस केले माहिती नाही, पण भरपूर डोंगर क्रॉस केल्यानंतर आता आपल्याला ह्या बाजूने म्हणजे डाव्या बाजूने डॅम इथे आहे आणि ते केळवा स्टेशन तिकडे आहे. आपल्याला इथे लेफ्ट साईडला धबधब्याचा आवाज यायला सुरू झालेला आहे. मित्रांनो, एका प्लॅटोवरती आलो तर आपण. इथे असं दिस ऑल इज स्लिपरी. चला मित्रांनो, प्लॅटोवर आलो, थोडा ब्रेक घेतो, मग पुढे बघू. समोर तुम्हाला दिसते ती तारुखिंड आहे. आपल्याला ते फायनल डेस्टिनेशन आहे. आपण ते येताना करूया. आता आपण धबधब्यावर जाऊया. नाईस. प्लॅटोवरून निघालो आपण. आपण ब्रेक घेतलेला आहे, ब्रेकफास्ट झालेला आहे आणि ह्या रूटने आपण पुढे आता 1-2 मिनटावरच आहे आपला मेजर जो वॉटरफॉल आहे सूपधारा. मित्रांनो, आपण ह्या वॉटरफॉलला आलो आहे. हा सूपधारा असा आमचा गाईड बोलतो आहे. आय डोंट नो, बिकॉज मी भरपूर वेगवेगळे वॉटरफॉल बघितले होते ह्या रिजनमध्ये, पण त्यातला हा आता इथे एका ठिकाणी घेऊन आलो आहे. इट्स लाईक रिव्हर्स वॉटरफॉल. इथून तुम्ही बघाल, जर वारा जोरात येत असेल तर हे पाणी सगळं रिव्हर्समध्ये येतं आहे वरती. पण त्याच्यासाठी पाऊस पण पाहिजे आणि वारा पण पाहिजे. आणि आता हे आमचे सगळे फ्रेंड्स मागे आहेत, हे सगळे एन्जॉय करत आहेत.
वॉटरफॉल पाणी फार कमी आहे, आता आम्हाला झालेलं आहे. आता हा इथे वॉटरफॉल बघताय तुम्ही, आणि ह्या ट्रेकने इथून हा रूट आहे. आता आपण तांदूळवाडीकडे चाललो आहे. ट्रेक चालू झालेला आहे, तुम्ही बघाल असा मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला पण इट इज डेन्स जंगल टाईपच आहे. रूट आहे पण एवढा काही मजबूत नाही आहे, म्हणजे गाईड इज मस्ट. मित्रांनो एकदम डिफिकल्ट आहे, खतरनाक. काय कैसे लग रहे हैं? जबरदस्त, वही तो चाहिए. मित्रांनो एवढा जबरदस्त व्ह्यू आहे. कसा वाटला? फोटो काढायचा मोह आवरत नाही असा इकडचा व्ह्यू आहे, इकडचा जबरदस्त. फॉरेस्ट मित्रांनो हे बघा, हे टेरिफिक आहे, टेरिफिक. खालून 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 असं जायचं आहे. जबरदस्त, ऑसम मोसम आणि जबरदस्त व्ह्यू. फुल डॅमचा व्ह्यू इथून दिसतोय तुम्हाला, आणि आजूबाजूचे डोंगर दिसत आहेत, आणि इथे कुठेतरी मागे आहे आपला तांदूळवाडी. मित्रांनो प्लॅटो, आता समोर तुम्हाला प्लॅटो दिसतोय, मध्येच तुम्हाला जंगल दिसतंय, माझ्या मागे तुम्हाला जंगल दिसतंय. तर हा पर्टिक्युलर हा जो टेरियन आहे ना, हा वेगळाच आहे. म्हणजे मध्येच तुम्हाला प्लॅटो मिळतो, मध्येच तुम्हाला असा चिखल मिळतो. म्हणजे डेफिनेट असं काय नाही आहे. म्हणजे इथे यायचं असेल तर तुम्हाला एन्जॉय करता येईल. वेगवेगळे टेरियन्स आहेत इथे. मध्येच गवत आहे, मध्ये जसं आता हा पायवाट गायब झालेली आहे, मध्येच हा दगड आहे, मध्येच माती आहे, हे लवाळे फिरत आहे, हे असे हलत आहेत मस्तपैकी, आणि व्ह्यू तर एकदम मोसम आहे इकडचा. सो हा जर तुम्हाला रूट एन्जॉय करायचा असेल तुम्हाला इथूनच यायला लागेल. ओके चला तर मग आता आपण पुढे जाऊया. आता मला वाटतं आपण मिडवर आलो आहोत, अजून थोडं चाललो की वरती आपण पोहोचू. आपण गडाला अप्रोच करतो आहे, आणि एवढा घोंगावणारा वारा आहे इथून बाहेरून खालून क्लिफवरून येतो. तो इट्स टेरिफिक, म्हणजे एकदम. आणि तुम्ही जर कंटिन्युअस रस्ता बघाल तर असा काट्याकुट्यांनी भरलेलाच आहे. म्हणजे इट्स रिअली असं वाकून वाकून चालायला लागतं आहे. सो येणार असाल तर विचार करून या ह्या ट्रेकवरती, बिकॉज इट्स नॉट इझी. हे बघा कंटिन्युअस वाकून, आणि तुमची बॅग आहे ती अडकते काट्यामध्ये, किंवा यू कॅनॉट वॉक स्ट्रेट. आणखी पावसाळा आहे तर झाडं झुडपं ही सगळी वाढलेलीच आहेत. मित्रांनो शेवटचा पॅच आहे, रॉक पॅच असा आहे. तुम्ही जर बघाल तर हा कंटिन्युअस शेवटचा पॅच आहे, हा घळीतून आलेला. आणि आता आपण ऑलमोस्ट वर 5-10 मिनटात गडाच्या टॉपवर. मित्रांनो फायनली एका आपण प्लॅटोवर आलो आहोत. म्हणजे डोंगराचाच हा भाग आहे, ही ती खिंड आहे अशी मधली. आणि आपण आता आय होप त्या टाके आहेत, त्या टाक्यांच्या इथे आपण निघू इथून. पण बिलीव्ह मी, तुम्ही हे धाडस करू नका इथे यायचं. यू नीड अ गाईड. आणखी मध्ये एवढ्या वाटा आहेत, आणि तुम्ही हरवून जाऊ शकता, नेटवर्क नाही आहे. आवाज ऐकला का मित्रांनो? घोंगावणारा वारा आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, जबरदस्त, एक नंबर. मित्रांनो ऑलमोस्ट आपण वरती आहोत, आणि ह्या वरती गड आहे. गडाच्या बाजूने आपण पेरीफेरीने चाललो आहे. आता वर पोचू आपण थोड्या वेळाने, आणि आपण आराम करू. सध्या चालून चालून जरा टेरियन वर खाली खरं प्रॉब्लेमच आहे. मित्रांनो आपण आता ह्या टाक्यांच्या पॅचकडे आलो आहोत. ह्या गडाला फेरा मारून इथपर्यंत आलो आहोत. हे बघा, ही ती खिंड आहे. आपण खिंडीच्या त्या बाजूने आलो आहोत. मित्रांनो आपण ह्या डोंगराच्या बॅक साईडून आलो आहोत. ह्या डोंगराला एकदम क्रॉस करून ट्रॅव्हल्स मारून इथे आलो. मग ह्या भागातून इथे आलो, त्या 2 टाक्या बघितल्या. आणि आता तुम्ही ह्या पुढे बघाल तर ह्या इथे 7 टाक्या आहेत. मित्रांनो तांदूळवाडी किल्ल्यावरती तुम्ही जर बघाल तर इथे ही हवा अशी जी वाहते, आणि हे लवाळे असे हलत आहेत ना,
हे जबरदस्त आहे. एवढा हवा असून म्हणजे यू कॅनॉट शूट इट प्रॉपरली. जर एक्स-रे वापरला ना ते होतच नाही आहे, तर दांडी हलते सारखी. मग आता इथून आपण पुढे चाललो आहे. चला, ह्या त्या 7 टाके आहेत. त्या टाक्यांची हालत खराब आहे. म्हणजे पिण्याजोगं पाणी मला वाटतं एकाच टाकीत असावं इथे. हे लाईक डिकॅन्टेशन प्रोसेस असते ना, तसं आहे. एका टाकीतून दुसऱ्या टाकीत, दुसऱ्यातून तिसऱ्यात आणि तिसऱ्यातून शेवटी, आणि मग इथून हे खाली असं जातं. सो दिस इज अ प्रोसेस, फिल्ट्रेशन प्रोसेस. पूर्वीच्या काळचं होतं ते हे आहे. आणि ही तुम्हाला इथे दिसते ही थोडीफार बांधकाम हे झालेलं आहे इथे ह्या टाकीचं ह्या बाजूला. ओके, हा गडाचा तुमचा साधारण सफाळ्याकडच्या बाजूचा तिथे तुम्हाला सफाळा दिसते. ह्या बाजूला तुम्हाला केळवा दिसते. हा भाग आहे. आणि तुम्ही ही जी खिंड दिसते बघताय मध्ये, ह्या खिंडीतून तुम्ही साधारण उत्तरेच्या बाजूनी तिथून चढ होतो, तिथून आहे. आणि एक पूर्वेच्या बाजूने महादरवाजा आहे, तिथून तुम्हाला रस्ता त्या बाजूला जातो. हा जर क्रॉस केला तर आपण बघूया थोड्या वेळाने तिथे जाऊन तो महादरवाजा पण आपण कॅप्चर करू. चला. गाईज, इथे वारा एवढा जोरात आहे की प्रत्येकाला इथे फोटो काढणं मोह आवडत नाही आहे. असं आता जर वारा कमी पावसाचा एवढा जोरात होता की इन्स्टाची स्टिकच राहत नव्हती. चला, तर माझा हा स्पॉट कवर झाला आहे. आता आपण जो महादरवाजा आहे त्या साईडला जाऊया आणि बघूया. हा तो दक्षिण बाजूने आलेला रस्ता. इथून खाली आपण जातो आहे महादरवाजाकडे, आणि इथून गडाच्या उत्तर बाजूकडे आपण जातो इथून वरतून. आता आपल्याला खाली जायचं. हा महादरवाजा म्हणजे कोणे एकेकाळी लोकांचा हा रूट होता. ॲक्च्युली हा महादरवाजा इथे आहे. दिस वॉज द ॲक्च्युअल रूट, आणि हा फार कमी लोक वापरतात. मित्रांनो, आपण महादरवाजा पण एक्सप्लोअर केलेला आहे. आता आपण वरती जाऊया. तिथे शिवमंदिर आहे, जिथे थोड्या टाक्या आहेत त्या बघूया, आणि आपण खाली उतरूया. आपल्याला आता दारूहंडीकडे जायचं आहे. म्हणजे हा भाग सफाळ्याचा आहे, पण आपण केळव्या बाजूला आपण उतरणार आहोत. ओके, तर हा डिफरंट टाईपचा ट्रेक होता, रेग्युलर ट्रेक नाही आहे. ओके, लोक सफाळ्यावरून येतात आणि सफाळ्यावरून जातात. गडाला यायला ह्या 3 वाटा आहेत, आणि ही 4थी वाट आहे जी ही ऑफबीट आहे. कधी कधी फार कमी लोक इथे येतात. चला, आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, हे पठार आहे, ते आपण एक्सप्लोअर केलं आहे. आता आपण त्या बाजूला जायचं आहे. तिकडे ते मंदिर आहे, ते बघूया, आणि मग खाली तिथून डिसेंट चालू करूया त्या बाजूने. मित्रांनो, हा बालेकिल्ला आहे. सदर विदर सगळं इथे होतं. आता तुर्त इथे हे असे थोडेफार दगडाचे भाग पडलेले आहेत. तिथे एक टाका आहे पाण्याचं. दॅट्स इट. आणि आपला हा ट्रेक इथे संपलेला आहे. ओके, आता म्हणजे जो तांदूळवाडी किल्ला आहे तो इथे संपला. आता आपण इथून खाली डिसेंड करतो आहे. तर आता आपण गडाच्या पश्चिम बाजूनी खाली उतरतो आहे. आता आपण हे केळव्या बाजूला जातो आहे त्या साईडला, आणि हा युज्युअल रूट नाही आहे. दिस इज समथिंग स्पेशल. मित्रांनो, ह्या रस्त्यातून आपल्याला डिसेंड आपण चालू करतो आहे. आता आपण खाली असा डेन्स असं जंगल आहे. ज्या रस्त्याने आपण आलो आहे त्याच रस्त्याने खाली उतरणार, आणि मग पुढे बायकफरकट करणार आहोत तारोखा. जेवढ्या इझिली आपण चढलो तेवढ्या इझिली उतार नाही आहे हा. सो वी हॅव टू बी केअरफुल व्हेन वी आर वॉकिंग डाऊन. मित्रांनो, इथे वरती असं हे लागलं आहे असं, सो बी केअरफुल. असे काटे आहेत, सो थोडं जरा गोष्टी लक्षात ठेवा. ओके, चलो. जायतून रस्ता काढायला लागतो आहे, कारण की इथे ह्या ट्रेकवरती कोण जास्त येत नाही. आता आपण जातो आहे तारूखंडकडे. वी हॅव टू मेक द रूट. फार असं वाकून वाकून जायला लागतं आहे, अदरवाईज काटे भरपूर आहेत. इथं कोणी येतच नाही. खालून कंप्लीट वाकून वाकून जायला लागते. काटे एवढे आहेत. मित्रांनो, तारूखिंडाचा जो डोंगर आहे तो आपल्याला इथून व्हिजिबल झालेला आहे. सो वी विल गो देअर नाव. आता आपल्याला खाली उतरायचं आहे. तो खालच्या बाजूला आहे तो डोंगर. डिफिकल्टी लेवल बघा, वाकून वाकून जायचं आहे, आणि 50% ट्रेक तसा वाकून वाकूनच केलेला आहे, बसून बसूनच.
बसून बसूनच जायचंय, बसून बसूनच जायचंय. हे भाई, आपण त्या तारुखिंडीच्या डोंगरावर आलो आहोत. आता समोर डोंगर आहे, तो तिकडेच पोचायचं आहे आपल्याला. मित्रांनो, जबरदस्त हे आहे. हा बघा, तुम्हाला जर बर्ड आय व्ह्यू पाहिजे असेल तर दिस इज द प्लेस. संपूर्ण तुम्हाला तिथे डॅम दिसतोय त्या विजनमध्ये, आणि डॅमच्या मागच्या बाजूला तिथे आहे ती तारुखिंडाचा. मित्रांनो, आपण आलो तो दुसरा रूट आणि आता उतरतोय हा दुसरा रूट. खिंडीत खाली उतरतोय आपण. Bit difficult patch, you have to go very slow. विक्ट्री! पाऊस आला शेवटी काय. शेवटी पाऊस आलेलाच आहे. आपल्या पॉइंटला आलोय. काय बोलते? खूप घ्यायना आहे. ब्रेक झालेला आहे आपला. या पॉईंटवर पण पोचलो. आता इथून खाली उतरूया आणि इट्स ऑल ओव्हर. खाली त्याच पॉईंटला आपल्याला पोचायचं तिथे. मित्रांनो, विश्वास नाही बसत आहे, एवढा मोठा टेरियन आपण कंप्लीट केलेला आहे आज. ॲक्च्युली हा डिफिकल्ट कॅटेगरीतला ट्रेक आहे. म्हणजे इट्स नॉट इझी. तुम्ही खाली जरी अजून बघितलं तरी बघा, अजून सगळा चिखलच आहे. सो म्हणजे आम्ही सकाळी 7:30
साधारण 8 आपण पकडूया. 8 ला म्हणजे 10 तास आपण कंटिन्युअस वॉक करतो. आता 6 वाजलेले आहेत. सो दॅट्स द केस. मध्ये थोडासा आपण फक्त एक ब्रेक घेतलेला आहे, थोडासा नाश्ता करण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे. सो थिंक अबाउट इट. हा ट्रेक करायच्या आधी इट इज अ डिफिकल्ट एरियन, इट इज नॉट इवन. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. चला आता ऑलमोस्ट आपण फिनिश करतो आहे. टाटा बाय बाय. कीप वॉचिंग अवर चॅनल.